मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेचा आजचा संपूर्ण भाग काय झालंय आपण पाहणार आहोत। मित्रांनो, इंद्राने आता मात्र तनिषाची चांगलीच पोल खोललेली आहे। तनिषा आणि उर्मिलाचा चांगलाच बँड वाजवलेला आहे। पाहायला मिळते की आता इंद्राने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आता मात्र चांगलीच तनिषाची पोल खोल केलेली आहे। या गोष्टीमुळे आता तनिषाची पूर्णपणे तंतरली आहे आणि तिला समजलं आहे की इंद्रा राणीच्या प्रेमाखातर काय काय गोष्टी करू शकतो। तर मित्रांनो, हे सीसीटीव्ही फुटेज इंद्राने कसं घेतलं आणि काय घडलं हे आपण आजच्या सविस्तर भागामध्ये जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा। आजचा खूप धमाकेदार एपिसोड आहे। सुरुवातीला पाहायला मिळतंय मित्रांनो, आता मात्र उर्मिला आणि तनिषाने एक भन्नाट प्लॅन बनवलेला असतो। त्या प्लॅननुसार त्यांना मात्र आता राणीला पूर्णपणे अडकवायचं असतं। मित्रांनो, राणी आता सारखीच बिचारी या गोष्टीमध्ये अडकत चाललेली आहे आणि तिचा संसार कसा तुटावा या गोष्टीचा विचार उर्मिला आणि तनिषा करत असतात। पाहायला मिळतंय की आता राणी इंद्रासाठी छान पाणी घेऊन चाललेली असते। तिच्या डोक्यात काही एक विचार नसतो। नेहमीप्रमाणे तिचा दिवस असतो आणि ती वरती निघालेली असते। तर या दोघे मात्र तिला लपून पाहत असतात। कधी ती रूम मध्ये जाते आणि त्यांचा ड्रामा सुरू होतोय। तर मित्रांनो, राणी आता रूमच्या जवळ आलेली असते। या दोघी आता पूर्णपणे तयार होतात, सज्ज होतात। मित्रांनो, उर्मिला लपून बसते आणि मात्र तनिषा पुढे निघणार असते। तनिषाला तिची कामगिरी आता बजवायची असते। मित्रांनो, पाहायला मिळतंय तिच्या हातामध्ये एक बॉटल असते आणि ती जिन्यावरनं खाली उतरत असते। जिन्यावरती तिला पाणी टाकायचं असतं। ती पाणी टाकायला जाणार एवढ्यात मित्रांनो अजित येतो। अजित मात्र बेसिंग पाशी आलेला असतो, त्याला हात धुवायचे असतात। अजित आल्यामुळे या दोघींचा प्लॅन फसकटणार असतो। तेवढ्यात पाहायला मिळते दोघे सावध होतात आणि वरती जातात। तर आता मात्र अजित गेल्यानंतर फायनली जे करायचं ते मात्र आता तनिषाने केलंच आहे। तनिषाने सर्व पायऱ्या ओल्या केल्या आहेत। मित्रांनो, एवढं पाणी त्यावरती टाकलं आहे की कुणीही त्या पाण्यावरनं सहज घसरू शकेल। पाहायला मिळते की तिचा प्लॅन आता तिला पूर्णपणे सक्सेसच करायचा असतो। ती मनातच विचार करत असते की राणी, आता पहा मी तुला कशी घराबाहेर काढते। तर मित्रांनो, पाहायला मिळते की नेहमीप्रमाणे आता उर्मिला तिच्या कामाला लागली आहे। तिची ॲक्टिंग दाखवण्याची वेळ आता फायनली आलेली असते। उर्मिला जवळच आता पायऱ्यांच्या खाली झोपलेली असते आणि नाटकाला सुरुवात करणार असते। त्यापूर्वी मित्रांनो, ती आता विचार करते की मी आज राणीची वाटच लावून टाकते। मित्रांनो, तिने आता जवळचीच एक कुंडी घेतलेली आहे। त्यामधलं झाड देखील तिने खाली पाडलेलं आहे। मित्रांनो, झाड पाडल्यानंतर तिने आता ओरडायला किंचाळायला सुरुवात केलेली आहे। मोठमोठ्याने ती ओरडत असते की मला वाचवायला कोणीतरी या, रत्नाई, मालती आई, काय झालंय पहाणा, माझं बाळ गेलं, असं मोठमोठ्याने ती ओरडत असते। मित्रांनो, तिचा एवढा मोठा आवाज ऐकल्यानंतर घरातले आता फायनली जागे होणार असतात, कारण तिचा जो ड्रामा आहे मित्रांनो तो एवढा रिअल दाखवलाय की तिने सगळ्यांनाच तिकडे बोलावलेलं आहे। मित्रांनो, पाहायला मिळते की सर्वात प्रथम आता मात्र आवाज राणीच्या रूम मध्ये जातो। त्यावेळेस मात्र आता इंद्रा पाणी पित असतो। अचानक त्याला आवाज जातो, तर खाली मात्र तनिषा येऊन पोहोचलेली असते। तनिषा तिकडे येते आणि मात्र तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते। तर मित्रांनो, रत्नाईंना खूप म्हणजे खूप मोठा धक्का बसतो। त्यांना असं वाटतं की आता मात्र ते त्यांच्या सोन्याला आणि नातवाला कायमचं गमावून बसतील। त्या मोठ्याने ओरडतात की मला ती काहीतरी करणार ग। पहाणा, उर्मिला किती मोठ्याने ओरडते, तिच्या पोटाला मार लागलेला दिसतोय, काय झालंय तिला। तर मालती मात्र उर्मिलाला उठवण्याचा प्रयत्न करत असते, तिला उठवून बसवण्याचा ट्राय करत असते। उर्मिला मात्र आता मित्रांनो नेहमीप्रमाणे राणीवरती सगळा आरोप टाकत असते। असं बोलत असते की राणी वरती इंद्रा भाऊजींसाठी पाणी घेऊन गेली होती आणि तिने सर्व पाणी जिन्यावरनं सांडवलं आणि पहाणा रत्नाई आणि मालती आई मी खाली पडले। माझ्या बेबी तिला नको आहे, म्हणजेच तिला असं वाटतंय की माझ्या बाळाने मरून जावं, या घराण्याला वारंस द्यावा नाही। तर मित्रांनो, पाहायला मिळतंय आता जे आहे ते मालती पूर्णपणे पेटलेली आहे। मालतीला खूप राग येतो। मालती बोलते की मला माहीतच होतं तू असा काहीतरी गोंधळ करणार आहेस। आधी काल मला पाडलंस आणि आज मात्र तू उर्मिलाला खाली पाडलंस, तू काही कामाची नाहीयेस। तर मित्रांनो, राणीला खूप बोलणे मिळाल्यानंतर चक्क पाहायला मिळतंय आता उर्मिलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सर्व तयार असतात। मित्रांनो, तिला हॉस्पिटलमध्ये नेतात त्यावेळी तिला स्ट्रेचरवरती ठेवलेलं असतं। तिची ॲक्टिंग काही थांबत नसते। तर पाहायला मिळते तिकडे इंद्राही असतो। आता सर्वांना खूप काळजी वाटत असते, कारण उर्मिलाने खूप मोठा आवाज काढलेला असतो। मित्रांनो, उर्मिला बोलत असते की आता काही मी वाचत नाही, माझं काही खरं नाही, माझं बाळ गेलं। तर मित्रांनो, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर
रत्नाई देवाकडे प्रार्थना करत असतात. तर मित्रांनो, सिस्टर बाहेर येतात, सांगतात की त्यांच्या बाळाची अवस्था आणि त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे, त्यामुळे काय होईल काही सांगता येत नाही. तनिषाने हा प्लॅन करून ठेवलेला असतो. डॉक्टरांना भरपूर पैसे चारलेले असतात. तर मालती मात्र हॉस्पिटलमध्ये आता राणीला खूप बोलण्यास सुरुवात करते. मित्रांनो, राणीला ती बोलत असते की तुला कळत कसं नाही, काल तू मला बायकांसमोर पाडलंस आणि आता मात्र उर्मिलाला पाडलंस. तुला काही समजतंय की नाही? तुझं डोकं जाग्यावरती आहे का राणी? या घराचं वाटोळं करण्यासाठीच तू आमच्या घरात आलेली आहेस. मला हे पहिल्यापासूनच माहीत होतं आणि मी तुझ्याशी थोडं गोड काय वागायला लागले, तू बदलाच घ्यायला लागलीस. तर मित्रांनो, राणीला इतकं मोठ्याने आता ती सुनावत असते. त्यावेळेस मात्र इंद्राला काही पाहवत नसतं. इंद्रा बिचारा गप्प तिथे बसलेला असतो. तर मित्रांनो, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आता एका जणाला आतमध्ये बोलवतात. तर तनिषा मात्र आतमध्ये जाते. तनिषा ज्या वेळेस आतमध्ये जाते तर आतमध्ये उर्मिला मॅडम मस्त सफरचंद खात असतात, छान एन्जॉय करत असतात. तर आता पाहायला मिळते या दोघींचा प्लॅन चांगलाच सक्सेस झाल्याचं पाहायला मिळते. दोघीजण सेलिब्रेटही करत असतात. आतमध्ये त्यांच्या गप्पा सुरू असतात. मित्रांनो, आता उर्मिला विचारत असते की तनिषा बाहेर काय झालं ग? तर तनिषा सांगते की तुला काय सांगू अगं, बाहेर तू जे काही केलंस ना, तुझा परफॉर्मन्स खरंच अवॉर्ड विनिंग होता. तुला ना मी आता एक अवॉर्डच देते. काय ऍक्टिंग करतेस तू उर्मिला, असं मात्र आता तनिषा बोलत असते. मित्रांनो, आणि तनिषा सांगते बाहेर मालती जे काही राणीला बोलतीये ना, ते ऐकल्यानंतर खरोखर तुला जबरदस्त वाटेल. तर रत्नाई बाहेर रडत असतात. मित्रांनो, इंद्रा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो की रत्नाई रडू नका, उर्मिला बहिणींना काही होणार नाही. परंतु कुठेतरी मित्रांनो, आता इंद्राच्या डोक्यामध्ये विचार येतो की राणी असं करणं शक्यच नाही. तो आता कोणावर तरी संशय घेत असतो. त्याला असं वाटत असतं की कुणीतरी जाणून बुजून राणीच्या खोड्या करत आहे. आणि इंद्रा घरी जातो. मित्रांनो, घरी गेल्यानंतर त्याने सेफ्टी रिझनसाठी काही कॅमेरे घरामध्ये लावलेले असतात. कुणालाही न सांगता त्याने काही कॅमेरे हॉलमध्ये आणि इतर खोल्यांमध्ये लावलेले असतात, जेणेकरून चोर घरामध्ये शिरू शकत नाहीत आणि चोरी करू शकत नाहीत. तर मित्रांनो, याच गोष्टीचा फायदा जे आहे ते आता इंद्राला होतो. मित्रांनो, इंद्रा रिवाइंड करून सगळा व्हिडिओ पाहतो. तर त्यामध्ये त्यालाही तनिषा सगळ्या घरभर म्हणजेच पायऱ्यांवरती पाणी टाकताना पाहायला मिळते. ज्यावेळेस मित्रांनो त्याच्या डोळ्यांनी तो पाहतो तर इंद्रा आता हाच व्हिडिओ आता तनिषाला दाखवतो. तनिषा ज्यावेळी पाहते तिच्या पायाखालची जमीन सरकते. इंद्रा बोलतो की माझ्या बायकोच्या मागे का लागलीस तू? मला वाटलंच होतं की या मागे कोणीतरी आहे. राणी असं करणं शक्यच नाही. आता मित्रांनो, उर्मिला आणि तनिषाची चांगलीच तंतरलेली असते. तर इंद्रा बोलत असतो की आता मात्र तुला या घरात मी राहू देणार नाही. तू मला 15 करोड रुपये दिलेस, याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याशी कसाही वागेल, तुझ्या चुकांवरती पांघरून घालेल, असं बिलकुलही चालणार नाही. माझी बायको तू विकत घेतली नाहीयेस, तिला एवढा त्रास देण्याचा तुला कोणी अधिकार दिला, असं आता इंद्रा बोलत असतो. तर इंद्राच्या या पुराव्यामुळे मित्रांनो दोघींची चांगलीच तंतरली आहे. त्यांना समजत नाहीये की आता पुढे काय करावं. तर आता पुढे काय होईल पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासाठी चॅनलवर बनून राहा मित्रांनो.